काही प्रॉब्लेम्स होते, मला फिजिकल प्रॉब्लेम होते. त्याच्यामुळे मी जरा जाणून बुजून गॅप घेतली होती. कारण मला अरे वेगळी काहीतरी आहेस ना ह्याच्यामध्ये, वेगळी दिसतेस तू काहीतरी, एवढंच त्याची रिॲक्शन होती. पण आणि मनासारखी भूमिका मिळत नव्हती. तीच भूमिका साकारण्यात मला फार काही रस नव्हता. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम. कोण होतीस तू, काय झालीस तू ही मालिका लवकरच तुमच्या भेटीस येते आणि या निमित्ताने सुकन्याताई माझ्यासोबत आहे. ताई कशा आहात? मस्त, एकदम छान. बघ किती छान वातावरण आहे, नदीकाठी आपण बसलोय, मध्येच वारा येतोय, मागे दशावतार चालू आहे. काय अजून पाहिजे आपल्याला आयुष्यात? आणि हे सुख फक्त कोकणातच अनुभवायला मिळतं. सासर कोकण, माहेर कोकण. इथे आल्यावर आज जे स्वागत झालं एका सुनेचं, एका मुलीचं, किती छान वाटतंय. खूप छान पारंपरिक पद्धतीने झालं. सवाष्ण्यांनी औक्षण केलं, दुष्ट काढले असं म्हणेन, आणि कोकम सरबत दिलं. खूपच छान, मस्त वाटलं. पण काय सांगणार की कोकणाशी एक वेगळीच पद्धतीची नाळ आपली आहे, प्रश्नच नाही. म्हणजे एकतर प्रत्येक म्हणजे इकडचा गणपती उत्सव असू दे किंवा इकडचं पालखी असू दे, शिमगा असू दे, आणि मे महिना आला की इथे पाय आपोआप वळतात. त्या सुगंधाने आपल्याला इथे आणतातच की आंबे, हापूस आंबा आणि फणस, हे सगळंच इथलं. मी शाकाहारी असल्यामुळे तेवढंच बोलू शकते. पण माझी मुलगी संजय वगैरे मासे खातात, ते इकडचे मासे हे खरंच खूप छान आहे. इथला मातीचा एक वेगळा सुगंध आहे. पण या एप्रिल मे महिन्यात शूटिंगसाठी इथे पाय वळालेत. या वातावरणात सध्या शूटिंग होत आहे. एक आज इथला उन्हाळा खूप आहे, हे जरी असलं तरी तो जाणवत नाही आपल्याला. त्यामुळे घाम येतोय खूप, ऊन आहे खूप, पण तरीसुद्धा ना तितकाच थंडावा सुद्धा आहे. कारण इथे भरपूर झाडी आहे आजूबाजूला, त्यामुळे ते आपोआप इथे थंडावा मिळतोय. पण 1-1.5 वर्षाच्या गॅप नंतर म्हणेल पुन्हा एकदा कामाला जोमाने सुरुवात झाली आहे आणि कोकणात सध्या शूट सुरू आहे. तो ब्रेक आता भरून काढायचा आहे. साठच नाही. तर त्याबद्दल काय सांगावं? तो जाणून बुजूनच घेतला होता की काही प्रॉब्लेम्स होते, मला फिजिकल प्रॉब्लेम होते. त्याच्यामुळे मी जरा जाणून बुजून गॅप घेतली होती. कारण मला त्याच्यावर थोडं काम करायचं होतं आणि मनासारखी भूमिका मिळत नव्हती. तीच भूमिका साकारण्यात मला फार काही रस नव्हता. काहीतरी वेगळं मिळावं, आणि मला असं वाटलं की त्याच भूमिका करून आपण प्रेक्षकांच्या घरात जातो, त्यांना असं कंटाळत असेल ही काय सारखी गुडी बोलते, तर काहीतरी वेगळं प्रेक्षकांना मिळायला पाहिजे. आणि सतीशला या बाबतीत आणि शशी सुमित प्रोडक्शनला या बाबतीत माझ्यावर विश्वास वाटला की अशी काहीतरी वेगळी भूमिका आपण जर दिली तर त्या करू शकतील. तर त्यांना माझ्याबद्दल असा विश्वास वाटणं हेच खूप आहे. आणि त्यावेळी मला ही वेगळी भूमिका मिळाली आणि छान वाटतं, मस्त वाटतंय. जशी भारदस्त नाव आहे ते सुलक्षणा धर्माधिकारी, तसंच भारदस्त ही भूमिका आहे. किती चॅलेंजिंग वाटली? खूप. कारण निगेटिव्ह पण नाही आहे, पण गोडगोड पण नाही आहे. म्हणजे आपण म्हणतो ना स्वातंत्र्य आणि स्वैराचार, यात एक बारीक रेष आहे. तशी या भूमिकेत एक बारीक रेष आहे, जी ओळखून मला काम करायचं आहे. प्रत्येक प्रसंग माझ्यासाठी वेगळा आहे, प्रत्येकासाठी मी वेगळी आहे. माझे प्रत्येक मूल हे माझ्यासाठी वेगळं आहे. त्याच्याबरोबर असणारं नातं वेगळं आहे, नवऱ्याबरोबर असणारं नातं वेगळं आहे, जावेबरोबर असणारं नातं वेगळं आहे. तर आणि जसं की घराला घरपणी स्त्रीच देऊ शकते, हे जे तिचं तत्व आहे, हे जे तिची मूल्य आहेत, ती जपून हे काम करायचं आहे. त्यामुळे ते कुठेही लोकांना नावडत होता कामा नये, अशी असून सुद्धा आवडली पाहिजे. ती आवडतेच, कारण की जसा प्रोमो आला आणि त्या प्रोमोमध्ये ते हात ठेवणं, पाठीवरून बघणं, सुकन्याताई आल्या असं जेव्हा कळालं, ती एक वेगळीच भूमिका, तो एक वेगळाच लहेजा, त्या साड्यांचं एक वेगळा आता ट्रेंड येणार आहे वाटतं, ते दागिने, किती हे सगळं आता सध्या एन्जॉय करतात. आणि एकंदरीत शूटिंग जे सुरू आहे, मला मुळात धारावाहिक मालिका करायला खूप आवडतात. कारण त्याच्यामध्ये ना आपले पेशन्स आपण स्वतःला ओळखायला लागतो की सकाळी 9 ते रात्री 9 काम करायचं आहे. त्यासाठी आपल्याला घर पावण्यातलं सोडायचं आहे, रात्री 10:30ला घरी पोचायचं आहे, पुन्हा नव्या जोमाने परत आपण सेटवरती यायचं आहे. तर पेशन्स खूप लागतं त्याला. तर ते मला खूप आवडतं, स्वतः परीक्षा घ्यायला मला खूप आवडतं. आणि सेटवरचं वातावरण इतकं छान आहे आमच्या. आणि हे जे प्रोडक्शन आहे आमचं शशी सुमित प्रोडक्शन, खूप गोड माणसं आहेत, खूप छान माणसं आहेत. काहीच आम्हाला म्हणजे म्हटलं की मला हे हवं आहे की दुसऱ्या क्षणाला ते हजर असतं आमच्यासमोर. आणि पूर्ण टीम, कलाकारांची जी टीम आहे ती इतकी सुंदर आहे
खूप छान वातावरणात आम्ही शूटिंग करतोय. म्हणजे मस्ती पण करतो, कारण आम्ही काम तर करतोच आहोत. कारण आम्ही जवळजवळ 16-1 तास आम्ही एकत्र असतो. काम तर करतोच आहोत, पण ते काम करताना थोडं आम्ही हसतो पण, थोडं एकमेकांची मस्करी पण करतो. पण काम करताना मात्र तेवढंच आम्ही सिरियस असतो, तेवढंच आम्ही डेडिकेशनने काम करतो. हो, पण जसं आता मगाशी बघितलं की इथे प्रमोशन होतं, तर स्टेजवर जाताना एक भारावून गेलेला जो आम्हाला दिसला तुम्ही, काय सांगणार आता? किती इमोशनल वाटतंय या क्षणी की एका ब्रेकनंतर आपण पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर. नाही, त्याच्यासाठी तर होतंच, पण ज्या प्रकारे इथे प्रमोशन होतं एका मालिकेचं, ते कमाल आहे. कारण इथे एवढा प्रेक्षकगण जमा झाला आहे आणि दशावतार सादर होतोय, आणि तो संयुक्त दशावतार आहे. म्हणजे या विभागातले जेवढे जेवढे आज नामवंत दशावतार करणारे आहेत, ते सगळे आज इथे आलेत केवळ आणि केवळ स्टार प्रवाहाच्या प्रेमापोटी आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी. त्याने मी भारावून गेले खरं तर. आणि देवाच्या दारी आपण इथे प्रमोशन करतोय, त्याचा आशीर्वाद आपल्याला मिळाला आहे. आणि आज मुंबईमध्ये एकही पत्रकार नाही आहे, तुम्ही सगळे पत्रकार हे आमच्या प्रेमापोटी इथे आलात, आमचं प्रमोशन करण्यासाठी आलात. ह्याच्यापेक्षा अजून काय हवं आयुष्यात? आणि त्याने भारावून गेले मी खरंच, की ह्या अशा प्रकारचं प्रमोशन करणं एखाद्या मालिकेचे कमाल आहे, कमालच आहे. पण एका ब्रेकनंतर पुन्हा जसं मी आलात मगासपासून ते उल्लेख करते, पण जेव्हा मोने सर आणि मुलीच्या काय प्रतिक्रिया होता हा प्रोमो पाहून? खूपच छान होत्या. मोने सर फारसं सोशल मीडियावर तसे नाही आहेत, किंवा ते टी व्ही वगैरे फारसं बघत नाहीत. पण जेव्हा मी त्याला दाखवलं तर त्याला खूप छान वाटलं. अरे वेगळी काहीतरी आहेस ना याच्यामध्ये, वेगळी दिसतेस तू काहीतरी, एवढंच त्याची रिॲक्शन होती. पण कौतुक निश्चित आहे त्याला. आणि तो आता बाहेर जाईल आणि जेव्हा आपले एपिसोड्स येतील तेव्हा बाहेर जे प्रेक्षक कौतुक करतील तर ते आवर्जून मला येऊन सांगतो, किंवा एखादी गोष्ट नाही कोणाला आवडली तीही मला येऊन सांगतो. आणि माझ्या मुलीलाही माझं कौतुक आहे. आणि ती आता इथे नसते, आता ती जाईल 8 दिवसात, ती परत परदेशात जाईल. तर तिला हे बरं वाटलं की मी गेल्यानंतर तू बिझी आहेस, तू कामात व्यस्त राहणार आहेस, व्यग्र राहणार आहेस, आणि तुझ्याबरोबर माझ्यासारखीच मुलं आहेत तुला, जे तुझी काळजी घेतील, ज्यांच्याशी तू बोलू शकशील. त्यामुळे असे त्यांच्या रिॲक्शन्स आहेत. आणि ती मस्करीत म्हणाली की मालिकेचं नाव तुझ्यावरून घेतलं आहे का? कोण होतीस तू, काय झालीस तू? तर त्या दोघांनाही कौतुक आहे, निश्चित कौतुक आहे. माझ्या आईला आहे, माझ्या घरच्या सगळ्यांना. मी जेव्हा काम करते तर त्यांना बरं वाटतं, आनंद होतो. कारण मी खूप वर्ष हे काम करते आणि मला मालिका करायला आवडतात. हेच कौतुक प्रेक्षकांना सुद्धा आहे. पण डेली सोप म्हटल्यावर आपण रोज प्रेक्षकांसमोर जातो, ते एक वेगळं चॅलेंज असतं. पण अशा डेली सोपमधनं एक प्रेक्षकांची मिळालेली प्रतिक्रिया कोणत्या भूमिकेसाठी जी नेहमी लागते? मला आभाळमायासाठी तर मिळालीच, पण जुई नेते रेशीमगाठीनंतर मी जवळजवळ अख्ख्या महाराष्ट्राची माई झाले. म्हणजे कोणीही मला प्रेक्षक भेटलं की माई कशा आहात, सुखावते मी, छान वाटतं. आणि ही माई साकारण्यामध्ये फक्त माझ्या एकटीचा हात नाही आहे, तर त्या दिग्दर्शकाचा आहे, त्या लेखकाचा आहे, त्या निर्मात्यांचा आहे. त्यामुळे ते सगळेजण माझ्याबरोबर असतात आणि मला खूप बरं वाटतं की माई म्हणून ओळखतात. मग त्यामुळे दुसऱ्या मालिकेतही माझं नाव माईच ठेवलं गेलं, तर ते बरं वाटतं, निश्चित बरं वाटतं. अगदीच. पण आता या सगळ्यांसोबत जसं मग अशी बोलली की एक रुबाबदार ही भूमिका आहे, या सगळ्यांसोबत कुठेतरी तो हळवेपणा आम्हाला या भूमिकेत पाहायला मिळेल, काय वेगवेगळ्या गोष्टी आणखी पाहायला मिळेल? खूप वेगवेगळ्या गोष्टी बघायला मिळतील. नुसतीच हळवी नाही आहे, तर कणखर आहे, कडक आहे. आणि चूक झाली तर माफ करणाऱ्यातली नाही आहे. मग ती स्वतःच्या बाबतीत का होईना, पण ती माफ करत नाही. त्यामुळे खूप वेगवेगळे तुम्हाला याच्यामध्ये बघायला मिळेल. नक्कीच. आता इथेच थांबते, कारण खूप अजून इंटरव्ह्यू द्यायचे आहेत. पण प्रेक्षकांना जाता जाता काय सांगा? 28 एप्रिलपासून रोज रात्री 8 वाजता आमची मालिका येते, कोण होतीस तू, काय झालीस तू. स्टार प्रवाहावर तुम्ही भरभरून प्रेम करता आणि म्हणूनच आज ही वाहिनी नंबर 1वरती आहे, 1 नंबर वाहिनी आहे. आणि तसंच प्रेम तुम्ही आमच्या मालिकेला निश्चित द्याल. मला तुम्हाला सांगण्याची गरजच नाही आहे. तुम्ही निश्चित आमच्यावर प्रेम करताय, ते द्विगुणित हो, एवढीच माझी इच्छा आहे. येस. आणि मी देखील तुमची भूमिका ही पाहण्यासाठी खूप उत्सुक आहे. थँक्यू सो मच. थँक्यू. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.